नमस्कार मंडळी, आपल्या संतगाथा या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण संत तुकाराम महाराजांची अशी एक शिकवण जाणून घेणार आहोत जी अनेकांना माहीत नाही. ही शिकवण तुमच्या जीवनातील दुःख, चिंता आणि अहंकार दूर करण्यास मदत करू शकते. म्हणून ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. आणि जर तुम्हाला संतांचे विचार, प्रेरणादायी कथा आणि आध्यात्मिक ज्ञान आवडत असेल तर संतगाथा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया आजची सुंदर कथा. एकदा देहू गावात संत तुकाराम महाराजांच्या कीर्तनाची मोठी सभा भरली होती. दूर दूरहून अनेक लोक त्यांचे विचार ऐकण्यासाठी आले होते. त्या सभेत एक श्रीमंत व्यापारीही आला होता. त्यांच्याकडे भरपूर धन, जमीन, प्रतिष्ठा होती, पण तरीही मनाला शांतता नव्हती. तो सतत चिंतेमध्ये राहत असे. कीर्तन संपल्यानंतर तो तुकाराम महाराजांकडे गेला आणि म्हणाला, महाराज, माझ्याकडे सर्व काही आहे. पैसा आहे, मान सन्मान आहे, मोठे घर आहे, पण मनाला शांती मिळत नाही. याचे कारण काय? तुकाराम महाराज हसले. त्यांनी त्या व्यापाऱ्यांना दुसऱ्या दिवशी सकाळी नदीकाठी भेटायला सांगितले. दुसऱ्या दिवशी व्यापारी वेळेवर आला. तुकाराम महाराजांनी त्याला एक मातीचे भांडे दिले. त्या भांड्यात पाणी भरले होते. महाराज म्हणाले, हे भांडे डोक्यावर घे आणि दिवगावभर फिरून ये, पण एक थेंबही पाणी सांडता कामा नये. व्यापारी काळजीपूर्वक चालू लागला. त्यांचे संपूर्ण लक्ष त्या भांड्यामध्येच होते. थोड्या वेळाने तो परत आला. तुकाराम महाराजांनी विचारले, गावात तुला कोण भेटले? व्यापारी म्हणाला, महाराज, माझे लक्ष फक्त भांड्यावर होते, त्यामुळे मला काहीच दिसले नाही. महाराज पुन्हा विचारले, गावात वाजणारे ढोल ऐकलेस का? व्यापारी म्हणाला, नाही महाराज. लोकांचे बोलणे ऐकलास का? नाही महाराज. तेव्हा तुकाराम महाराज म्हणाले, जसे तुझे लक्ष त्या पाण्याच्या भांड्यावर होते, तसेच जर तुझे लक्ष परमेश्वरावर, चांगल्या कर्मावर आणि आत्मशांतीवर असेल तर जगातील चिंता तुला त्रास देणार नाही. तुझ्याकडे संपत्ती खूप आहे, पण तुझे मन सतत काळजीत अडकलेले आहे, म्हणूनच तुला शांती मिळत नाही. व्यापाराला आपली चूक समजली. त्याने महाराजांच्या चरणी नमस्कार केला आणि त्या दिवसापासून धनाचा अहंकार सोडून साधे, नम्र आणि सेवाभावी जीवन जगण्यास प्रयत्न केला. मंडळी, या कथेतून संत तुकाराम महाराज म्हणतात, आपल्याला शिकवतात की ज्यांचे मन सतत देव, कर्तव्य आणि संत चरित्रामध्ये रमते, त्याला बाह्य परिस्थिती फारसा त्रास देत नाही. धन, मान, सन्मान आणि संपत्ती यापेक्षा मनशांती अधिक मौल्यवान आहे. मंडळी, तुम्हाला संत तुकाराम महाराजांची ही शिकवण कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा संतांच्या प्रेरणादायी कथा, अभंगासाठी ज्ञान आणि जीवन बदलणारे विचार ऐकण्यासाठी संतगाथा चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या कुटुंबापर्यंत हा संदेश पोचवा. मी पुन्हा भेटेन नवीन एका संत कथेसह. तोपर्यंत रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. धन्यवाद.